ठरलं तर मग या मालिकेच्या 4 जूनच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे कोर्टामध्ये सगळा खुलासा झालेला आहे. आणि आता अर्जुनने असे काही पुरावे मांडलेत आणि आता ती हरीशची एक चिठ्ठी, ज्याच्यामध्ये हरीशने स्वतः लिहून ठेवलंय की मी महिपतच्या बाजूने खोटी साक्ष दिले आणि मधुभाऊंना या सगळ्यामध्ये मी अडकवलंय, हरीशच्या म्हणजे महेशपत शिकरेच्या सांगण्यावरून. ही चिठ्ठी कोर्टात निर्णायक ठरते आणि केसचा निकाल एका झटक्यात लागत आता इकडे महिपतला अटक होते, त्याची चौकशी होण्याचे आदेश येतात आणि ती चिठ्ठी स्वतः हरीशच्या अक्षरातली आता एकदम निर्णायक ठरणार आहे. ही चिठ्ठी अर्जुनला कुठे सापडली आणि काय झालं, ही केस अचानक कशी पलटली पाहू. इकडे सगळेजण गप्पा-टप्पा मारत बसलेले असतात. पूर्णाजी, कल्पना आणि बाजूला प्रिया बसलेली असते. तितक्यात तिकडे सायली येते आणि त्यावेळेला पूर्णाजी म्हणत असते, "काय गं, आज प्रताप लवकर गेला का गं?" यावरती कल्पना सांगायला लागते, "हो पूर्णाई, आज त्यांचं महत्त्वाचं काम होतं त्यामुळे ते लवकर गेले." प्रिया सुद्धा सांगायला लागते, "हो, अश्विनला सुद्धा इमर्जन्सी आली होती त्यामुळे तो सुद्धा लवकर गेला." त्याच वेळेला सायली येते आणि "आई, आज काहीतरी गोडाचं करूया का? म्हणजे आंबे खूप उरलेत तर मला असे वाटते की आपण आंब्याचं काहीतरी आंबावडी किंवा असं काहीतरी करूया का?" पूर्णाजी लगेच जिभल्या चाटायला लागते. त्यावरती कल्पना काहीच बोलत नाही. पूर्णाजी म्हणते, "हे बघा, म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, उगाचच काहीतरी गोड केलं तरी मी काही खाणार नाहीये. नाहीतर तुम्ही सगळे माझ्यावरती चिडता की मी गोड खाते म्हणून." यावरती प्रिया विचार करते, आज ही गोड बनवण्याचा का बरं विचार करते आहे? म्हणजे हिला काही पुरावा सापडलाय का म्हणून गोडाधोडाचं करते की काय? केसच्या संदर्भात हिच्याकडे काही आलेलं आहे की काय महत्वाचं? असं म्हणत प्रिया विचार करत असताना इकडे आता सायली तिकडे उभीच असते आणि पूर्णाजी मात्र आता तिला गोड तर खायचं असतं, पण आता तुम्ही सगळेजण मला ओरडता, मी कसं काय गोड खाणार आहे असं बोलत असते. त्याच वेळेला अर्जुन, चैतन्य खाली येतात आणि अर्जुन म्हणतो, "बायको, आज चाललोय हं मी, की आता कोर्टात तर जाणार आहे, पण त्याच्या आधी माझं एक महत्त्वाचं काम आहे, तिकडे जाईन आणि मग त्यानंतर मी कोर्टात जाणार आहे." असं म्हटल्यावरती मग आता सायली म्हणते, टिफिन घेऊन जा." मी दोघांचाही टिफिन पॅक केलेला आहे. चैतन्य म्हणतो, "काळजी करू नका सायली वहिनी, ह्याला खाऊ घालायचं काम माझं." असं म्हणत मग आता सायली टिफिन देते आणि त्यानंतर अर्जुन आता इकडे पूर्णाजीच्या जवळ येतो. "माय स्वीट यंग लेडी" असं म्हणत तिला मिठी मारतो आणि त्यानंतर मग आता दोघं जण निघतात. आता दोघांचाही मूड चांगला आहे हे प्रिया आता पाहते. प्रिया पाहते की या सगळ्यामध्ये आता अर्जुन आणि सायली हे दोघं जण खूप चांगल्या मूडमध्ये आहेत. म्हणजे म्हणजे हे दोघं जण काहीतरी यांना केसच्या संदर्भात सापडले की काय माहिती. हे दोघं जण इतके खुश का आहेत? काय असं घडलंय की ज्याच्यामुळे या दोघांना इतका आनंद झालाय? केसच्या संदर्भात काही लीडिंग माहिती सापडले का? नाही, नाही. मला ना हे जाऊन अर्जुनच्या मागोवा करत मला हे शोधून काढलंच पाहिजे. असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य ज्यावेळेला निघतो, त्यावेळेला प्रिया नाटक करते, "अरे, माझ्या मोबाईलला तर इकडे नेटवर्कच नाहीये." मी पटकन बाहेर जाऊन पाहते आणि माझ्या मोबाईलला नेटवर्क आणते. यावरती सायली सांगते, प्रिया थांब ना, म्हणजे माझ्या पण मोबाईलचं मगाशी नेटवर्क गेलं होतं, पण अर्ध्या मिनिटातच परत आलं. बाहेर जाण्याची काहीच गरज नाहीये. आपल्या घरातच हे नेटवर्क परत येतं." असं म्हणत ती प्रियाला चांगलीच फटकारते. प्रिया आता तप करायला लागते आणि त्यानंतर मटकन खाली बसते. त्यावरती मग आता विमल म्हणते, "सायलीताई, आपण मगाशी घरातल्या सगळ्यांच्या सवयीबद्दल बोलत होतो नाही? घरातल्या कुणाला काय सवय आहेत, कुणाला काय सवय आहेत, हे सगळं आपण बोलत होतो." त्यावरती आता इकडे सायली म्हणते, "हो ना, घरच्यांच्या छोट्या-छोट्या सवयी आपल्याला माहिती असल्या ना, की या सगळ्यामध्ये आता आपल्याला खूप बरं पडतं." यावरती मग आता प्रिया म्हणते, "हो, मला सुद्धा घरच्यांच्या सगळ्या सवयी माहिती आहेत." असं म्हणत प्रिया आता फसते. इकडे तोपर्यंत अर्जुन आणि चैतन्य कोर्टाच्या आधी त्या ठिकाणी आलेले असतात, ज्या ठिकाणी त्यांना आता त्या फोनचं लोकेशन सापडलेलं असतं. जिथे फोनचं लोकेशन सापडले तिकडे येऊन आता ती दोघं जण तिकडे शोधाशोध करायला लागतात आणि चैतन्य म्हणतो, "काय रे अर्जुन, हे लोकेशन बरोबर आहे ना त्या फोनचं? म्हणजे आपण इथपर्यंत आलोय ही गोष्ट खरी आहे, पण इथे आपल्याला काय सापडणार? तू सांग बरं मला." असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, "नाही, नाही. जर का फोनचं हेच लोकेशन असेल तर आपल्याला इथे तो माणूस नक्कीच सापडेल. तो माणूस सापडेल आणि त्यानंतर आपल्याला नक्कीच काहीतरी माहिती मिळेल." असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य
दोघं जण इकडे तिकडे पाहत असतात आणि काही आपल्याला पुरावा मिळतोय का हे पाहत असताना अचानकपणे एक माणूस सगळा बोजा बिस्तारा घेऊन तिकडून निघून जात असतो. आणि बरं तो इतक्या गडबडीत असतो, तो घाबराघुबरा होऊन तिकडून ज्या वेळेला निघून जात असतो त्याच वेळेला अर्जुनला तो धडकतो. आता अजूनही अर्जुनला संशय आलेला नसतो. अजूनही अर्जुनला या सगळ्यामध्ये त्याच्यावरती बिलकुल डाऊट नसतो. पण ज्या वेळेला तो असं गडबडीत सामान भरायला लागतो त्याच वेळेला अर्जुन त्याच्याकडे पाहतो आणि तो खूप घाई गडबडीत असतो. आणि हे सगळं करत असताना अर्जुनच्या हातामध्ये एक आय कार्ड लागतं आणि ते आय कार्ड उलटं असतं. अर्जुन त्याला ते आय कार्ड देत असतो. अजूनही अर्जुनने पाहिलेलं नसतं की त्या आय कार्डमध्ये नक्की काय आहे ते. पण ज्या वेळेला तो माणूस घाबरतो आय कार्ड घेण्यासाठी तेव्हा मात्र अर्जुन ते आय कार्ड पलटी करून पाहतो. आणि ज्या वेळेला ते पलटी करून पाहतो त्याच वेळेला त्याला आता समजलेलं असतं की म्हणून हा माणूस पळण्याचं नाटक करत होता आणि म्हणून हा माणूस या सगळ्यामध्ये आता इकडे आपल्यापासून लपत-छपत होता. त्यानंतर त्याला समजतं की आपण ज्या माणसाचा शोध घेण्यासाठी इथपर्यंत आलेलो आहोत तो दुसरा तिसरा कोणी नसून हाच तो माणूस आहे, हीच ती व्यक्ती आहे. मग काय तो व्यक्ती पळायला लागतो. अर्जुन आणि चैतन्य त्याला धावत पळत शोधायला लागतात. त्याला तो माणूस सराईत असतो. त्याला ह्या कन्स्ट्रक्शन साईटचा चप्पा माहिती असतो आणि त्यामुळे तो इकडून तिकडे आता पळत असतो. आणि अर्जुन आणि चैतन्य त्याच्या मागे धावतायत पण एका पॉइंटला तो पकडला जातो. पकडला गेल्यावरती मग तो म्हणाला, तुम्ही का माझा पाठलाग करताय? तुम्ही का मला पकडलेत? मी काहीही केलेलं नाहीये. यावरती अर्जुन म्हणतो, खरं खरं सांग, हे सगळं सामान आणि हे आय कार्ड हे तुझ्याकडे आलंय तरी कसं? तू असं काय केलंस? हे सामान तुझ्याकडे का आलंय आणि तू इथे का राहतोयस? ही कुणाची बिल्डिंग आहे? कुणाचं अंडरसाइड कन्स्ट्रक्शन आहे? एक ना 100 प्रश्न आता अर्जुन ज्या वेळेला विचारायला लागतो त्यावेळेला तो माणूस चांगलाच चपापतो आणि त्या सगळ्यामध्ये तो काही बोलायला मागत नाही. चैतन्य म्हणतो, ठीक आहे अर्जुन, हा काही बोलणार नाहीये ना, मग आता आपण जो काही निर्णय असेल तो घेऊया. याला जर का बोलता येत नसेल तर हे काय, इथून खाली आपल्याला त्याला ढकलून टाकता येईल आणि मग काय, मग खेळ सगळा संपला. असं म्हणत चैतन्य अर्जुन त्याला धमकवत असतात. इकडे आता प्रिया सांगते, मला मला सगळ्या सवयी माहिती आहेत. यावरती सायली सांगते, बाबांना सकाळी उठून, असं म्हणत सायली काही बोलणार तोपर्यंत प्रिया म्हणते, हो ना, बाबांना सकाळी उठल्या उठल्या कॉफी लागते आणि त्यानंतर त्यांना नाश्त्यासोबत कॉफी लागते. असं म्हटल्यावरती सगळेजण प्रियाकडे पाहायला लागतात. काय बडबडते ही प्रिया? यावरती मग आता इकडे सांगायला लागते पूर्णाची आणि कल्पना, अगं तन्वी, काय बोलतेस तू? प्रताप आणि उठल्या उठल्या कॉफी कधीच शक्य नाहीये. कल्पना म्हणते, अगं ते उठल्या उठल्या प्राणायाम करणार, प्राणायाम झाल्यावरती त्यांचा योगा असतो आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा ते खाली येतील ना तेव्हा ते कॉफी पिणार. असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते, हा, अच्छा अच्छा. यावरती मग आता सायली सांगते, आणि आईंना सकाळी उठून. यावरती प्रिया म्हणते, हां, अगं माझं तेच झालं, माझं जम्बलिंग झालं आई आणि बाबांच्या मध्ये. बाबांना नाही उठल्या उठल्या कॉफी लागत, उठल्या उठल्या कॉफी लागते ती म्हणजे आईला कल्पना आईला उठल्या उठल्या कॉफी लागते आणि त्यानंतर तिचा दिवस सुरू होतो. यावरती पूर्णाजी म्हणते, काय बोलतेस तू? कल्पना आणि उठल्या उठल्या कॉफी? कल्पना कधीच उठल्या उठल्या कॉफी पित नाहीये. कल्पना उठल्या उठल्या पहिली झाडांच्या इकडे जाते. झाडांच्या इकडे गेल्यावरती त्यांना पहिलं पाणी देते आणि त्यानंतर पाणी तोंडात घेते. तिचं असं म्हणणं ठाम आहे की झाडं सुद्धा तहानलेली असतात, त्यांना पहिलं पाणी दिल्याशिवाय आपण कसं पाणी प्यायचं? आणि तू काय म्हणतेस, कॉफी पिते कल्पना? शक्यच नाहीये. कल्पना आधी झाडांना पाणी घालेल, मग देवपूजा करेल आणि त्याच वेळेला आता इकडे सगळं ती तोंडामध्ये पाणी सुद्धा घेईल. असं म्हणत प्रियाचा एक 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 डाव आता पूर्णपणे फेल होत चाललेला असतो आणि प्रिया या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता अडकत चाललेली असते. असं म्हटल्यावर ती पूर्णाजी म्हणते, तन्वी तन्वी, तू सपशेल तोंडावरती आपटलेली आहेस. पण प्रिया या सगळ्यामध्ये गिरे तो भी टांग ऊपर असं म्हणत पुढची आपल्याला बदनामी करून घ्यायला किंवा पुढचा आपला अपमान करून घ्यायला सज्ज असते. इकडे तोपर्यंत अर्जुन आणि चैतन्य म्हणतात, ठीक आहे, तुला नाही ना सांगायचं आहे तर तुला आत्ताच्या आत्ता खाली फेकून देतो. असं म्हणत चैतन्य म्हणतो, चल अर्जुन, बस झालं ह्याचे नाटकं, चल आपण ह्याला आत्ताच्या आत्ता खाली फेकून देऊया. असं म्हणत दोघं जण त्याला आता खाली फेकून देणार. मग तो ओरडायला, नाही नाही, ऐका ना, मी सांगतो सगळं, प्लीज प्लीज मला असं खाली टाकून देऊ नका, मी सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो. त्यावरती मग आता तो सांगायला लागतो, मी बरेच दिवस इथेच आहे, मी इथला मॅनेजर आहे आणि मॅनेजर असून मी इकडेच राहतो. यावरती अर्जुन म्हणतो, अंडर कन्स्ट्रक्शन साईटवरती राहून तू आता हरीशच्या नावाने मेसेज करतोस, कुठे आहे तो मोबाईल? बोल लवकर, मोबाईल कुठे आहे?
असं म्हणत इकडे आता तो चांगलाच धमकी देतो. तो म्हणजे इकडे त्याला आणि त्यावर त्या थोबाडीत पण देतो. लवकरात लवकर मला आता या सगळ्यामध्ये सांग, कुणाची साईट आहे ही? तू इकडे काय करतोयस? तो मोबाईल कुठे आहे? यावर तो म्हणतो, मोबाईल? कसला मोबाईल? तो काही मोबाईलबद्दल बोलायला तयार नसतो आणि त्याच वेळेला अर्जुनला चैतन्यला अर्जुन सांगायला लागतो, अर्जुन चैतन्य एक काम कर बरं, तू न ताबडतोब त्या हरीशच्या मोबाईलला कॉल कर. हरीशच्या मोबाईलला कॉल कर म्हटल्यावरती चैतन्य हरीशच्या मोबाईलला कॉल करतो, पण कॉल बंद येत असतो. बंद येत असल्यामुळे मोबाईल स्विच ऑफ करून ठेवलायस का? कुठे आहे मोबाईल? हरीशचा मोबाईल कुठे आहे? असं म्हणत अर्जुन त्याला दे दनादन मारवायला सुरुवात करतो. यावरती प्रिया सांगते, ठीक आहे ना, म्हणजे कुणाच्या आवडीनिवडी आपल्याला जाणून घ्यायची काय गरज आहे? ज्याच्या त्याच्या आवडीनिवडी असतात आणि जो तो ज्याच्या त्याच्या आवडीनुसार काम करत असतो आणि त्याच्या आपण सवयी जाणून काय करायचं आहे? यावरती पूर्णाजी आता म्हणायला लागते, अगं तन्वी, काय बोलतेस तू? आत्ता तर तू म्हणत होतीस की तुला सगळ्या घरच्यांच्या आवडीनिवडी माहिती आहेत. मग अचानकपणे तू कशी काय पलटलीस? अचानकपणे पलटत आता तू हे कसं काय बोलू शकतेस? यावरती प्रिया म्हणते, नाही, अगदीच काही तसं नाहीये, पण मला सगळ्यांच्याच आवडीनिवडी किंवा सगळ्यांच्याच सवयी माहिती नाहीत असं नाहीये. मला माहिती आहेत ना अश्विनच्या सवयी. मी अश्विनची किती काळजी घेते, अश्विनच्या डाएटची किती काळजी घेते, म्हणजे अश्विनला या सगळ्यामध्ये आता त्याच्या डाएटच्या संदर्भात किती तो चौकस आहे माहिती आहे ना. मग त्याचं डाएट, त्याचं सगळं, हे सगळं सगळं मीच तर पाहते. म्हणजे कसं आहे ना, त्याला व्यायाम करायला अजिबात वेळ मिळत नाहीये. ह्या अशा इमर्जन्सी वगैरे असतात ना, त्यामुळे मग त्याच्या डाएटचा मी असा काही व्यवस्थितपणे हे करते ना, असं म्हटल्यावरती मग आता कल्पना म्हणते, काय काय बोलतेस तू तन्वी? अगं अर्जुन, इकडे अश्विनला व्यायाम करायला वेळ नाही मिळत. त्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते, अगं तन्वी, अश्विन भाऊजी सकाळी सकाळी पहाटे उठतात. पहाटे उठून त्यांना आता व्यायाम करायला लागतो. आणि त्यावरती आता इकडे सांगायला लागते, विमल, ते ना बगीच्यामध्ये, मागच्या अंगणामध्ये, तुमच्या रूममध्ये किंवा कुठेही सकाळी उठून पहिला व्यायाम करतात आणि त्यानंतर त्यांचा दिवस सुरू होतो आणि तुम्ही सांगताय त्यांना व्यायाम करायला वेळ नाहीये. आणि त्यावरती मग आता प्रिया अजूनच चपापते. पण आपल्याच जाळ्यात अडकत प्रिया एक 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 घोळ करत असते. आणि त्याच वेळेला मग आता इकडे प्रिया सांगते, नाही, मला माहिती आहे ना, मला माहिती आहे. यावरती सायली म्हणते, कसं हिला माहिती असेल विमलताई? हिने कधी पहाट बघितले का? असं म्हणत सायली तिला जबरदस्त टोमणा मारते. त्यावरती प्रिया म्हणते, नाही नाही, मला सगळं माहिती आहे. अगं, ज्या वेळेला अश्विन आता व्यायाम करतो त्यावेळेला त्याला म्युझिक कोण लावून देतं? त्याला मीच तर म्युझिक लावून देते. असं म्हणत प्रिया आता तिसऱ्यांदा अडकते. इकडे तोपर्यंत अर्जुनने त्याला कान पकडून माणसाला त्या ओणवं उभं करून ठेवलेलं असतं आणि त्याला ओणवं उभं करून आता अर्जुन सांगत असतो, हल्लास तर बघ. जोपर्यंत पोलीस येत नाहीयेत तोपर्यंत आता ह्या सगळ्यामध्ये खरंच म्हणजे तू हलायचंच नाहीयेस. तो म्हणतो, ओ साहेब, मी काय केलंय? काय केलंय मला सांगा ना. मी खरंच काही केलेलं नाहीये. असं म्हटल्यावरती मग मात्र तो म्हणतो, अजिबात नाही, अजिबात नाही, तू आता इथून हलायचं नाही. आणि तोपर्यंत चैतन्यने पोलिसांना बोलवलेलं असतं. चैतन्यने पोलिसांना बोलवल्यावरती पोलीस येतात. मग आता अर्जुन सांगतो, हा बघा, हा अंडर कन्स्ट्रक्शन साईटवरती राहत होता आणि या सगळ्यामध्ये आता तो ना हरीशच्या नावाने मेसेज करत होता. असं म्हटल्यावरती आता इकडे पोलीस म्हणतात, चला रे, याला आतमध्ये घेऊन चला. अर्जुन सांगतो, हा हरीशचा मोबाईल सुद्धा याच्याकडून आम्हाला मिळालेला आहे आणि आता इथे हा सापडलाय. याला आत्ता तुम्ही घेऊन जा, पण आजच्या आज कोर्टाची तारीख आहे आणि कोर्टाच्या तारखेला आता इकडे या सगळ्यामध्ये आता तुम्ही त्याला घेऊन हजर व्हा. असं म्हटल्यावरती पोलीस सांगतात, ठीक आहे. इकडे तोपर्यंत प्रिया सांगते, हो, मीच तर अश्विनला म्युझिक लावून देते ना, तो व्यायाम करतो तेव्हा. त्यावरती सायली हसते आणि प्रिया, तन्वी, किती खोटं बोलशील? अगं, अश्विन भाऊजी कधीही व्यायाम असं म्युझिक लावून नाही करत. ते कोणताही व्यायाम म्युझिक लावून करतच नाहीत. त्यांना म्युझिकची गरजच नाहीये. त्यांना उलट आपल्या व्यायामामध्ये आता कॉन्सन्ट्रेट केलेलं आवडतं आणि त्यावरती आता ते कधीही व्यायाम करत नाहीत म्युझिक लावून, हे सिद्ध झालेलं असतं. त्यानंतर प्रियाला एक एक करत कोणत्याही गोष्टींची माहिती नाही म्हटल्यावरती पूर्णाई म्हणायला लागते, काय ग तन्वी, तू तर म्हणत होतीस की तुला घरच्यांच्या सवयी माहिती आहेत, मग तुला काहीच सवयी कशा माहिती नाहीयेत? अगं, कसं असतं ना, नवीन नवरी ज्या वेळेला या घरामध्ये येते ना, त्यावेळेला ती त्या घरच्यांच्या आवडीनिवडी, घरच्यांचं हे सगळं पाहत पाहत तिकडे आता सगळ्या सवयी आत्मसात करते. आणि कसं आहे,
मग कधीतरी काहीतरी आपण विचार करायला गेलं ना, की असं तुझ्या तोंडावरती पडतेस कशी, तसं तोंडावरती पडल्यासारखं नाही होत आणि मग तत करायला होत नाही. त्या दिवशी सुद्धा माझ्या गोळ्या तुला माहीत नव्हत्या, म्हणून तू मला चुकीच्या गोळ्या दिल्यास. कळतंय ना? आणि म्हणून या सगळ्यामध्ये तू आता तोंडावरती पडलीस. नवीन नवरी असं करत नाही. ती सगळ्या गोष्टी जाणून घेते आणि पूर्णाजी त्या दिवशी घडलेली घटना आता सांगायला लागते आणि प्रिया बरोबर याच्यामध्ये अडकते. सगळेच जण प्रियाकडे पाहत असतात. मग प्रियाचा चेहरा पडतो. कल्पनाला बिचारीला वाईट वाटतं आणि ती म्हणते, "पूर्णाई, अहो मी सुद्धा नवीन लग्न करून आले, तेव्हा मला सुद्धा आता कुठे काही गोष्टी माहिती होत्या. नंतर मी सुद्धा शिकले ना, तशीच तन्वी सुद्धा आता शिकेल." असं म्हणत आता इकडे कल्पना या सगळ्यामध्ये आता प्रियाची पाठराखण करते आणि प्रियाचं तोंड मात्र आंबट झालेलं असतं, की जर का हे असंच चालू राहिलं तर हे सगळे घरचे आता मला डावलून सायलीलाच या सगळ्यामध्ये पुढे पुढे करायला लावतील. त्यामुळे प्रियाचं तोंड पडतं आणि प्रिया आता तोंड पाडून बसलेली असते. तोपर्यंत इकडे आता अर्जुन पोलिसांशी बोलत असतो आणि अर्जुन पोलिसांना सांगत असतो, की मला ह्या सगळ्यामध्ये ना जे सामान सापडले त्या सामानाची आता इकडे जरा तपासणी करायची आहे. असं म्हटल्यावरती मग आता पोलीस सांगायला लागतात, "ठीक आहे, तुम्ही आता एक काम करा, पण मी तुम्हाला म्हणजे पोलिसाच्या नियमानुसार मी तुम्हाला हे सामान ताब्यात देऊ शकत नाही." त्यावरती अर्जुन म्हणतो, "पण प्लीज आम्हाला हे सामान जरा आमच्या ताब्यात मिळालं तर बरं होईल. आम्हाला काही याच्यामध्ये पुरावा सापडतोय का कळेल." यावरती पोलीस म्हणतात, "कसं आहे ना, म्हणजे हे नियमात बसत नाहीये, की मी सामान तुमच्या हातात देईन. पण मी एक करू शकतो, ते म्हणजे या सामान तुम्ही एक काम करू शकता." असं म्हणत पोलीस आता मध्य काढतात. पोलीस मध्य काढत सांगतात, की "मी तुमच्या हातात हे जरी सामान देत नसलो, तरी सुद्धा तुम्ही एक काम करायचं आहे, की तुम्ही हे सामान चेक करून तुमच्या महत्त्वाचं काही सामान असेल, तर ते तुम्ही घेऊ शकता." असं म्हटल्यावरती अर्जुन त्याचे आभार मानतो आणि त्यानंतर मग आता अर्जुन सगळं सामान चेक करायला लागतो. ज्या वेळेला अर्जुन ते सगळं सामान चेक करत असतो आणि त्याच वेळेला एक-एक करत वस्तू बऱ्याचशा समोर येतात. पण अर्जुनचा जसा-जसा वस्तू समोर येतात, तसा-तसा मूड जायला लागतो. कारण त्याला त्या वस्तूंच्या मध्ये काहीही आपल्याला हवे तशी वस्तू मिळतच नसते आणि त्यामुळे तो आता म्हणतो, "चैतन्य, आपण सगळं तर उलटं-पालटं केलेलं आहे, पण याच्यामध्ये आपल्याला कोणतीही अशी वस्तू सापडत नाहीये, की जी वस्तू आपल्याला उपयोगाला येईल." असं म्हणत थोडं चिडत-चिडत अर्जुन उलटी-सुलटी सगळी तपासणी करत असताना अचानकपणे अर्जुनच्या हातामध्ये शेवटी हतबल झाल्यावरती एक चिठ्ठी येते आणि ती चिठ्ठी समोर आल्यावरती मग मात्र अर्जुनच्या हातात खूप मोठा पुरावा सापडलेला असतो आणि चैतन्य म्हणतो, "कसली चिठ्ठी आहे? वाच बरं ती चिठ्ठी." असं म्हटल्यावरती अर्जुन ती चिठ्ठी काढतो आणि चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, की "मला आज कबुली जबाब द्यायचा आहे. मी मधुभाऊंच्या सारख्या देवमाणसाला विरोधात खोटी साक्ष दिली होती आणि ज्या माणसाने मला आसरा दिला, नवीन आयुष्य दिलं, त्याच्याबद्दल मी कोर्टात खोटं बोललो. मला माझी ही चूक सुधारता आली तर किती बरं होईल. पण देवा म्हणजे नाहीतर देव मला कधीच माफ करणार नाही." ही चिठ्ठी म्हणजे सगळ्यात मोठा एव्हिडन्स असतो, तो म्हणजे मधुभाऊंना निर्दोष सोडवण्यासाठी. कारण हरीशला साक्ष बदलायची इच्छा झालेली असते आणि ज्या वेळेला मग आता अर्जुन म्हणतो, "अच्छा, म्हणजे ज्या वेळेला महिपतला हे समजलं असणार, की हा त्याची साक्ष बदलण्याचा प्लॅन करतोय, त्याच वेळेला महिपतने त्याचा आता खून केलेला असणार आहे." आणि त्यावरती तो पोलिसांना म्हणतो, "इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही एक माझी मदत करा. ही ताबडतोब फॉरेन्सिक डिपार्टमेंटला चिठ्ठी पाठवा आणि हे अक्षर हरीशचंच आहे का हे कन्फर्म करा आणि त्यानंतर तुम्ही लवकरात लवकर मला रिपोर्ट द्या." पोलीस म्हणतात, "मी आजच्या आज टाकतो." अर्जुन म्हणतो, "आजच्या आज नाही, आत्ताच्या आत्ता, कारण थोड्याच वेळात कोर्टात माझी केस आहे आणि त्यावेळेपर्यंत मला हे रिपोर्ट मिळायला पाहिजेत." असं म्हटल्यावरती आता इकडे पोलीस सांगतात, "ठीक आहे, आम्ही आत्ताच्या आत्ता हे रिपोर्ट कोर्टात घेऊन जातो आणि त्यानंतर मग तुम्हाला लवकरात लवकर त्याची आता कॉपी आणून देतो." त्यानंतर मग आता अर्जुन, सायली आणि चैतन्य हे सगळेच जण आता कोर्टामध्ये हजर होतात. ज्यावेळेला कोर्टामध्ये आता केस सुरू होणार असते. अर्जुनच्या हातामध्ये जबरदस्त पुरावे 1-2 असतात आणि त्यामुळे अर्जुन आता कोर्टात उभा राहतो. कोर्टात उभा राहिल्यावरती अर्जुन त्या माणसाला सगळ्यात पहिले उभं करतो. हरीशच्या नावाने हा आता मेसेज करत होता. हरीशच्या नावाने हा सगळ्यांना रिप्लाय देत होता. असं म्हणत हा आता महिपत शिकरे यांच्या अंडर कन्स्ट्रक्शन साईटवरती तो राहत होता.
होता. निघताना चैतन्यने कॉल करून ही साईट कोणाची आहे असं विचारलं असता SS बिल्डर म्हणजे साक्षी शिकरे बिल्डर यांचं नाव समोर आलेलं असतं. त्यामुळे आता इकडे तो माणूस गडबडतो. त्यानंतर त्याचा मोबाईल, त्यानंतर आता इकडे ही चिठ्ठी, हे सगळं ज्यावेळेला कोर्टामध्ये अर्जुन एक एक करत वकील साहेबांच्या पुढे, आता जज साहेबांच्या पुढे पुरावे सादर करतो, तेव्हा अर्जुनचं महत्त्वाचे 2 पुरावे म्हणजे आता फोन आणि ती चिठ्ठी दाखवल्यावरती मधुभाऊ निर्दोष आहेत, त्यांनी खोटी साक्ष दिली होती हरीशनी, म्हणून त्याचं मन खात होतं आणि आता तो महिपतच्या विरोधात खोटी साक्ष दिल्यामुळे त्याला मारण्यात आलेला आहे आणि ती साईट सुद्धा महिपतची आहे हे सिद्ध केल्यावरती कोर्टामध्ये जज साहेब सांगतात महिपत शिकरे यांच्या चौकशीचे आदेश हा कोर्ट देत आहे. महिपत शिकरे यांची कसून चौकशी करण्यात यावी. आता मधुभाऊ तर निर्दोष सुटलेत. अर्जुनने मधुभाऊंना निर्दोष सोडवत इकडे आता महिपतला कोर्टामध्ये जेलमध्ये पाठवले.